नमस्कार. आज आपण पाहणार आहोत विजन बोर्डबद्दल. आईचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवा विथ विजन बोर्ड बाय डॉक्टर पौर्णिमा काळेज गर्भसंस्कार. यामध्ये आपण काय करणार आहोत तर यामध्ये 3रा महिना ते 9व्या महिन्यापर्यंत जेव्हा केव्हा तुम्ही हा व्हिडिओ पाहाल तेव्हा तुम्हाला तुमच्या कल्पनेतील बाळाचं एक विजन बोर्ड तयार करायचं आहे. याने काय होणार आहे तर विजन बोर्डने आपल्याला आईला एक छान कॉन्फिडन्स येणार आहे. बाळामध्ये जे गुण तुम्हाला हवेत ते गुण आपण इनबिल्ट करण्यासाठी बाळाच्या आणि आईच्या सबकॉन्शियस माइंडला ट्रेन करणार आहोत. आईची भीती डिलिव्हरीसाठी जी आहे ती कमी व्हायला मदत होणार आहे. बाळामध्ये तुम्हाला फिजिकली, मेंटली, बाळाची पर्सनॅलिटी, संस्कार यामध्ये काय काय गुण हवेत ते आपण सगळे त्यात मेन्शन करणार आहोत आणि मग तसंच्या तसं एक छान बाळ घडताना आपण पाहणार आहोत आणि तो आनंद आपण घेणार आहोत. त्यासाठी आपल्याला काय लागणार आहे तर आई आणि बाबा दोघांनी एकत्र बसायचं आहे, एकत्र चिंतन करायचं आहे की आपल्याला कसं बाळ हवं, बाळामध्ये कोणते गुण हवेत. म्हणजेच ॲक्सेप्टेबिलिटी, ॲडॅप्टेबिलिटी, हॅपीनेस, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधण्याचा जो गुण आहे तो, मोठ्यांचा आदर, छोट्यांना खूप सारं प्रेम, खेळामध्ये कुठल्या छान जर तुम्हाला प्रगती करण्यासाठी बाळ हवं असेल तर बुद्धिमत्ता बाळाची, खूप प्रेमळ स्वभाव, कोणतेही गुण जे तुम्हाला दोघांना वाटते की हे बाळात यावेत ते एका कागदावर पहिल्यांदा तुम्ही लिहायचे आहेत. नंतर त्या संदर्भातील इमेजेस गुगलवरून किंवा तुम्ही स्वतः पेंट करून तुम्ही त्या कलर प्रिंट ह्या काढायच्या आहेत किंवा पेंटिंग करायचं आहे. त्यानंतर आपल्याला लागणार आहे मोठा चार्ट पेपर. एक छान कलरफुल पेपर घ्या, त्याच्यावरती एक 4 कॉलम करा. एकामध्ये आरोग्य, एकामध्ये संस्कार, एकामध्ये इमोशनली तुम्हाला काय गुण हवेत आणि एकामध्ये बाळाच्या पर्सनॅलिटीशी रिलेटेड काय गुण हवेत, याचे 4 कॉलम करा. मग प्रत्येकामध्ये आरोग्यामध्ये आईचा योगा करतानाचा फोटो टाका किंवा जे कोणी आरोग्याच्या फील्डमध्ये हेल्थ फिटनेसचे जे एक्सपर्ट्स आहेत त्यांचा फोटो टाका की माझं बाळ हे फिटनेसच्या बाबतीत छान, त्याला अवेअरनेस असला पाहिजे. संस्कार तर मोठ्यांचं नमस्कार करतानाचा फोटो, लहानांशी खेळतानाचा फोटो, छोट्या छोट्या जे काही पेट्स आहेत त्यांच्याशी लाडाने खेळतानाचा फोटो, झाडं लावतानाचा फोटो हा तुम्ही तिथे लावू शकता. इमोशनली आपल्याला जे काही बाळामध्ये वर्च्यूज टाकायचे आहेत, म्हणजे मी जसं मगाशी म्हटलं की आनंद, धैर्य, तर याच्याशी रिलेटेड इंटेलेक्च्युअल पॉवर, याच्याशी रिलेटेड जी कुठलं व्यक्तिमत्व तुम्हाला भावतं, तुम्हाला आवडतं, ज्यांचे विचार तुम्हाला आवडतात ते तुम्ही तिथे लावू शकता. मग छत्रपती शिवाजी महाराज, गौतम बुद्ध, APJ अब्दुल कलाम, धोनी, सचिन तेंडुलकर, मेस्सी, रोनाल्डो, विराट कोहली, लता मंगेशकर यांच्यापैकी कोणीही किंवा यांच्या व्यतिरिक्त कोणीही यांचा फोटो तुम्ही तिथे लावू शकता. त्यांच्यातील चांगले गुण आपल्याला जे बाळामध्ये यावेत असं वाटतं त्यांचा फोटो तुम्हाला तिथे लावायचा आहे. आणि लास्ट पर्सनॅलिटी, तर तुम्हाला बाळाची पर्सनॅलिटी कशी हवी आहे, बाळाचे डोळे कसे हवेत, बाळाचं फिजिकल जे काही स्ट्रक्चर आहे ते कसं हवं आहे, बाळाचे केस कसे हवे, त्यासाठी तुम्ही एखादा क्यूट बाळाचा फोटो जो तुम्हाला आवडतोय तो तिथे तुम्ही लावू शकता. त्यानंतर तिथे आपल्याला पॉझिटिव्ह ॲफर्मेशन्स लिहायचे आहेत. त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही वेगवेगळे कलर्स तुमची क्रिएटिव्हिटी या पूर्ण प्रोसेससाठी वापरू शकता. पॉझिटिव्ह ॲफर्मेशन्समध्ये माझी डिलिव्हरी अगदी नॉर्मल झालेली आहे, माझं बाळ अगदी सुदृढ आहे, मी डिलिव्हरीसाठी पूर्णपणे तयार आहे, मी माझ्या बाळावरती खूप प्रेम करते, या प्रकारचे पॉझिटिव्ह सेंटेन्समध्ये लिहायचे आहेत. माझं बाळ खूप हुशार आहे, माझं बाळ खूप धैर्यवान आहे, माझं बाळ सगळ्यांवरती प्रेम करणारं आहे, माझ्या बाळाचं सगळीकडे ॲप्रिसिएशन होतं आहे, मी आणि बाळाचे बाबा खूप प्राऊड फील करतोय की असा सोल, असा आत्मा आमच्या पोटी जन्माला आला. अशा प्रकारे पॉझिटिव्ह सेंटेन्सेस तुम्ही लिहायचे, तुम्ही तुमच्या मनाने लिहायचे आहेत. ओके. त्यानंतर काही मंत्र सोप्यात सोपे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, गायत्री मंत्रासारखा मंत्र, ओम सोहम, ओम सोहम, ओम सूर्याय नमः, ओम मित्राय नमः, ओम सोमाय नमः. तुम्हाला जो मंत्र आवडतो किंवा ज्या मंत्राचे व्हायब्रेशन्स तुमच्या आतपर्यंत पोचतात तो मंत्र तुम्ही तिथे लिहायचा आहे. त्यानंतर आईने आणि बाबांनी एकत्र बसून या सगळ्या गोष्टी डिस्कस करून मग तो छान विजन बोर्ड तयार करायचा आहे. आपलं फ्युचर बाळ, बाळाची हेल्थ, बाळाची बुद्धिमत्ता, बाळाचं इमोशनल कोशंट, बाळाचं स्पिरिच्युअल कोशंट, बाळाचं सोशल कोशंट, या 4वरती आपण त्या विजन बोर्डवर काम करणार आहोत. तिथे तुम्ही बाळाचा राईट ब्रेन ॲक्टिवेट होण्यासाठी खूप छान प्रकारे त्या विजन बोर्डला डेकोरेट करा.
तिथे तुम्ही आईचा बाळाचा गर्भातील फोटो असं मंडला आर्ट करू शकता. एनिथिंग, तिथे तुम्ही गर्भसंस्कार या नावाला डूडल आर्ट करू शकता. एनिथिंग तुम्हाला जे आवडतं त्या कलरने तो विजन बोर्ड अगदी छान सजवायचा आहे. हा झाला आपला विजन बोर्ड. आता करायचं काय आहे, तर हा विजन बोर्ड तुमच्या बेडरूममध्ये लावायचा आहे. मोठ्या जिथे तुम्हाला रोज दिसेल असं मोठ्या अक्षरात त्यावरती लिहून हा विजन बोर्ड रेडी करून बेडरूममध्ये लावायचा आहे. रोज सकाळी उठल्या उठल्या उजव्या अंगठ्याने उजवी नॉस्ट्रिल बंद करून डावीनी घ्यायचं आहे, उजवीनी सोडायचं आहे. डावीनी घ्यायचं आहे 4 काउंटिंगमध्ये, उजवीनी 4 काउंटिंगमध्ये सोडायचं आहे. असं करत 2 मिनिट तुम्ही चंद्रभेदी प्राणायाम करणार आहात आणि त्यानंतर त्या विजन बोर्डला 2 मिनटं फक्त छान बघायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये जे पॉझिटिव्ह अफर्मेशन्स लिहिलेले आहेत ते मोठ्याने म्हणायचे आहेत. त्यानंतर आपल्या बाळामध्ये ते सगळे गुण आलेले आहेत असं व्हिज्युअलायझेशन करायचं आहे. फॉर एक्झाम्पल, तुम्ही जर धोनीचा फोटो लावला आहे, तुम्हाला बाळ जर क्रिकेटर व्हावं वाटत असेल तर तुम्ही बाळ स्टेडियमवरती आहे, त्याच्या हातात वर्ल्ड कपची ट्रॉफी आहे आणि पूर्ण भारत देश बाळासाठी क्लॅप करते, ॲप्रिसिएशन करते आणि तुम्ही आईवडील म्हणून खूप प्राऊड फील करताय. अशा प्रकारचं पॉझिटिव्ह जे काही थॉट्स आहेत, व्हिज्युअलायझेशन जे आहे ते तुम्हाला 1 ते 2 मिनिटमध्ये करायचं आहे. दोन्ही हात रब करायचे आहेत आणि डोळ्यांवर लावायचे आहेत अँड दॅट्स इट. रात्री झोपताना सुद्धा सेम ॲफर्मेशन, सेम टेक्निक 2 मिनिटसाठी फॉलो करायची आहे आणि मग शांतपणे झोपायचं आहे. असं जर तुम्ही 3 महिने ते 9 महिन्यापर्यंत जर केलं तर तुम्हाला बाळामध्ये, तुमच्यामध्ये खूप जास्त पॉझिटिव्ह चेंजेस दिसतील. तुमच्यामध्ये जी निगेटिव्हिटी आहे, जी काही भीती आहे डिलिव्हरीची, जी काही बाळाच्याबद्दलची भीती आहे ती कमी होणार आहे. तुमचं कॉन्फिडन्स खूप वाढणार आहे. तुम्हाला हवं तसं बाळ तुम्ही घडवू शकणार आहात. आणि सगळ्यात पहिलं वाक्य तिथे सगळ्यांनी मेन्शन करायचं आहे, माझं बाळ हसणारं आहे, माझं बाळ खूप खेळणारं आहे. आणि हे तुम्ही स्वतः हसत हसत बोलायचं आहे आणि कमेंटमध्ये नंतर बाळ 1 वर्षाचं झाल्यावरती कळवा की बाळ किती छान हसणारं, खेळणारं आणि गोड झालेलं आहे. धन्यवाद.